महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची। काय आहे बातमी पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यभरात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, प्रवेशिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना जवळपास 1,15,000 स्मार्टफोन देण्यात येणार असून त्यासाठी 155 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। आरोग्य व्यवस्थेचा पाया अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका या ग्रामीण भागातील कुपोषित बालके आणि स्तनदा माता यांच्यासाठी काम करणारी एक प्रभावी यंत्रणा असून एकूणच आरोग्य व्यवस्था या पायावर सदृढ आहे। केंद्र शासनाची ही योजना असून या पोषण अभियानांतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरता केंद्र शासनाने प्रशासकीय मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या। त्यामध्ये समुदाय विकास कार्यक्रम व जन आंदोलन उपक्रम राबविणे, तांत्रिक अतांत्रिक मनुष्यबळ नियुक्त करणे इत्यादी समावेश होता। त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, मुख्य सेविका, तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र मुख्य सेविका, तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरिता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार GEM प्रणालीद्वारे निविदा प्रकाशित केली। मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी त्याकरिता येणाऱ्या 154 कोटी 52 लाख खर्च करण्यास राज्य शासनाने महिला बालकल्याण विभागास मान्यता दिली आहे। तसेच याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। हे मोबाईल सॅमसंग गॅलेक्सी या मॉडेलचे आहे।